छान झालेले आहेत, अतिशय खुसखुशीत आणि थोडेही तेलकट न होणारे हे रव्याचे पापड आहेत. तुम्ही बघू शकता, चवीला तर एवढे भन्नाट लागतात. खुसखुशीत ही तुम्ही बघा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे पापड झालेले आहेत. अतिशय सुंदर चव लागते यांची. हाय हॅलो नमस्कार, स्नेहास पाकविधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती वाळवणाची सिरीज चालू केलेली आहे. आज आपण वाळवणातला पदार्थ बघत आहोत, रव्याचे पळी पापड. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण रव्याचे पळी पापड बघत आहोत, तर चला साहित्य बघूया. इथे घेतलेला आहे मी रवा 1 वाटी, वजनी रव्याचा आहे 150 ग्रॅम, 2 चमचे तीळ घेतलेले आहे, चिली फ्लेक्स अगदी थोडेसे वापरत आहे मी, जिरे आहे 1 चमचे, कोथिंबीर आणि पापडखार अगदी पाव चमचा आपण घ्यायचा आहे. आणि मीठ ही आपण 1 चमचा वापरायचा आहे. मीठ कमी वापरायचं आहे, वाळल्यानंतर ना आपल्याला पापडामध्ये मग खारटपणा जाणवतो जर तुम्ही जास्त मीठ वापरलं तर. चला तर मग रेसिपी बघूया. रवा जो आहे तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, ह्याला आपण 7 वाट्या पाणी वापरणार आहोत. चला तर मग आपण रवा धुवून घेत आहोत. कसा धुवायचा आहे तो बघा. मी रव्यामध्ये पाणी टाकत आहे, बघू शकता तुम्ही. रवा आपल्याला थोडा हलवून घ्यायचा आहे, रव्याची घाण किंवा कचरा तर ते निघून जाईल. पांढरा दिसतो बघा तुम्ही. आता हे जे आहे टाकून घेतलेला आहे, तर बघू शकता कसा बारीकसा असं आपल्याला थोडेसे कण किंवा काळपट असा कचरा दिसत आहे. आता हे पाणी मी एकदा टाकून देणार आहे आणि परत एकदा मी ह्याच्यात दुसरं पाणी ऍड करणार दिसत आहे. मी ह्याचं पाणी हे काढून टाकत आहे, बघू शकता हलक्या ह्याने मी काढत आहे. आणि मी आता परत एकदा ह्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवणार आहे. मी असं ठेवलेलं आहे. आता मी याला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवणार आहे. पाणी आपलं रवा आपला तळाला जाऊन बसला की मग आपण वर काढून टाकायचं आहे. चला तर मग तोपर्यंत आपण बघू शकता तुम्ही, मी अशी जाड कढई घेतलेली आहे. आता मी ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी आता याच्यात पाणी घेणार आहे. एकूण आपल्याला 7 वाट्या पाणी वापरायचं आहे. एक, दोन, 3, 4, 5. मी इथं जे आहे ते 5 वाट्या पाणी वापरलेलं आहे. चला तर मग आपण या पाण्याला आता गरम करायला ठेवायचं आहे आणि पाण्याला आपल्याला चांगली उकळी आणायची. पाणी काढून घेतलेलं आहे, बघू शकता. अशा पद्धतीने हळूच आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. आता मी ह्या कढईमध्ये 5 वाट्या पाणी वापरलेलं आहे आणि ह्या रव्यामध्ये आपण 2 वाट्या पाणी वापरणार आहोत. एकूण अशा आपण 7 वाट्या पाणी वापरलेलं आहे. हलवून घ्यायचं आहे याला. बघू शकता तुम्ही, पाण्याला आता छान उकळी आलेली आहे. आता ह्याच्यात मध्ये आपण तीळ टाकून घ्यायचे आहेत, जिरे, मीठ टाकायचं आहे. 1 चमचा मीठ टाकलेला आहे, तोही सपाट टाकायचा आहे, फुल भरून नाही टाकायचा आहे. सुरुवातीला तुम्ही मीठ कमीच टाका, अंदाज घ्या, थोडंसं चाकून बघा. खूप कमी वाटलं तर थोडंसं मीठ ऍड करा, पण मीठ जपूनच टाका. पापड खार तुम्ही बघू शकता, अगदी पाव चमचा आपला पापड खार आहे. गॅस मीडियम करायचा आहे आपल्याला. आणि आपलं जे रव्याचं मिश्रण होतं ते आता आपल्याला याच्यामध्ये हळूहळू टाकायचं आहे, बघू शकता तुम्ही.
बघू शकता अशा प्रकारे मी सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. गॅस मी फुल केलेला आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे. रवा नीट शिजला आपला किंवा आपली रेसिपी छान होणार आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे. वेळ अजिबात लागत नाही हिला. आता मी गॅस आहे आणि ह्या रव्याला आपण 15 ते 20 मिनिटं आपण याला शिजवायचं आहे. तेही मी तुम्हाला दाखवते. ज्यावेळी आपला रवा शिजला आहे हे आपल्याला कळेल की मग आपण गॅस बंद करायचा आहे. वाफ काढून घेऊया. मी झाकण ठेवत आहे आणि ह्या ताटावरती मी थोडं पाणी ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता मी ह्याला 5-1 मिनिटं वाफ काढणार आहे, मग तुम्हाला दाखवते. 5 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून बघत आहे. असतो ना त्यावेळेला आपण ज्यावेळी असं पळीतनं वतून बघतो त्यावेळी ही चिकट अशी धार होते बघा. बघू शकतो तुम्ही चिकट झालेला आहे आता आपला रवा. अजून एक 2 ते 3 मिनिटं मी याला वाफ काढणार आहे. आणि बघू शकता ज्यावेळी रवा शिजतो त्यावेळी या पळीवरनं हा रवा खाली घसरून जात नाही. तो बघू शकता तुम्ही पळीवरती स्थिर राहतोय, म्हणजे रवा आपला आता शिजलेला आहे. पळीला पण असं करून बघायचं आहे. जर ह्या कडा एकत्र जॉईंट झाल्या तर समजायचं आपला रवा शिजलेला नाहीये, पण आपला रवा शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला जास्त घट्ट करायचा नाहीये, नाहीतर आपल्याला पापड टाकताना त्रास होणार. अजून एक 2 मिनिटं आपण ह्याला वाफ काढूया. रवा आपला शिजलेला आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे. मी ह्याला एकूण मला टायमिंग या रव्याला 17 ते 18 मिनिटं लागलेली आहे. बघू शकता शिजलेला आहे. मागच्या साईडलाही तुम्ही बघा. आता मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकत आहे. बघू शकतो. आपण याला 5 ते 10 मिनिटं थोडंसं थंड करणार आहोत आणि मग आपण याचे पापड घालायला घेणार आहोत. जास्तही थंड करू नका, नाहीतर मग पापड आपल्याला घालता येणार नाहीत. पापड घालून घ्यायचे आहे. जास्त पातळी करू नका. बघू शकता मी अर्ध्या चमचाला पण कमी घालत आहे. आणि एवढ्या मिश्रणामध्ये आपले 50 ते 60 पापड होऊ शकतात. जास्तच होतील पण आरामशीर आपले 50 ते 60 पापड याच्यात होणार. बघू शकता तुम्ही. असं घालायचं होतं आपल्याला. चला तर मग मी सगळे पापड घालून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे पापड माझे घालून झालेले आहेत. अशा पद्धतीने खूप पटकन होतात. अक्षरशः हे पापड 10 ते 15 मिनिटात सगळे घालून फिनिश होऊन जातात. चला तर मग आता पापड सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते. रव्याचे पळी पापड आपण केले होते, वाळून तयार आहेत. बघू शकता तुम्ही रव्याचे पळी पापड आपले अतिशय सुंदर झालेले आहेत. आणि एका वाटीमध्ये तुम्ही बघू शकता जवळपास आपले हे पापड 70 ते 75 पापड एवढे आपले झालेले आहेत एका वाटीमध्ये. चला तर मग आता या पापडांना आपण तळून बघूया. बघू शकता किती सुंदर पापड आपले होत आहेत. असं वाटतं किती तळू आणि किती नाही. तयार आहेत आपले रव्याचे पळी पापड तळून. किती छान झालेले आहेत. अतिशय खुसखुशीत आणि थोडेही तेलकट न होणारे हे रव्याचे पापड आहेत.
तुम्ही बघू शकता. चवीला तर एवढे भन्नाट लागतात. खुसखुशीत ही तुम्ही बघा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे पापड झालेले आहेत. अतिशय सुंदर चव लागते यांची बघा. अतिशय सुंदर हे रव्याचे पापड झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. शिजवायची प्रोसिजर जर तुम्ही नीट केली तर रव्याचे पापड बिघडणार नाही. अतिशय सुंदर होतील. खुसखुशीत, खायलाही छान असे हे रव्याचे पापड आहेत. बघू शकता तुम्ही. भरपूर सारे होणारे आणि साधी सिंपल रेसिपी आहे. झटपट होणारे आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत स्नेहाज पाक विधीमध्ये.